माझं नाव शैला जोशी. मला साधारण मार्च महिन्यापासून 2025 मार्च पासून माझ्या डाव्या डोळ्यातून पाणी यायचं. पाणी म्हणजे एवढं यायचं की पूर्ण असं ओघळ यायचा डोळ्यातून, पूर्ण असं खाली टप टप थेंब थेंब पाणी पडल्यासारखं. त्याच्यानंतर मी बरंच बाहेर ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतली. डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी सांगितलं की तुमची एक नस ब्लॉक झालेली आहे, जी आतमधून नॅचरली जी पाणी शोषलं जातं आतमध्ये ते बंद झालंय, त्याच्यामुळे ते पाणी बाहेर येतं. तर तुम्ही नाक कान घशाच्या डॉक्टरांना दाखवा आणि बारीक छोटीशी सर्जरी करून घ्या त्यांच्याकडून. परंतु मी ह्या गोरे डॉक्टरांकडे आयुर्वेदिक कडे आले आणि त्यांना हे सगळं सांगितलं की मला आता हा चालू आहे असा त्रास आहे. तर मी साधारण नोव्हेंबर एंड पासून यांच्याकडे ट्रीटमेंटला आले आणि त्यांनी मग सगळं बघितलं, पाहिलं आणि सांगितलं की ह्याला ऑपरेशनची गरज नाही, ह्याला आपण विद्ध कर्म करून हे करू. तर त्यावेळेस त्यांनी थोडस आयुर्वेदिक ड्रॉप दिले नाकात टाकायला आणि गरम पाण्याची वाफ घ्यायला सांगितली. ती साधारण मी 1 महिना केली आणि त्याच्यानंतर त्यांनी एक डोळ्यात अंजन दिले, काजळ घालायला. ते सुद्धा मी कंटिन्यू नाही घालत, मधून मधून घालते, कारण ते थोडं चुनचुन होतं तर म्हणून. पण त्याच्यामुळे इतका फरक आलेला आहे की अगदी 1% म्हणलं तर फक्त राहिलेले मला आता त्रास. बाकी पूर्णतः व्यवस्थित झालेला आहे. त्याच्यामुळे मला ॲलोपॅथिक कडे जाऊन त्या ऑपरेशनची काही आवश्यकता वाटलेली नाहीये. म्हणून मी नियमित त्यांच्याकडे येऊन हे ट्रीटमेंट घेत आहे. धन्यवाद. छान.